नुसती अशी गार नुसती हवा सुटली, एवढी गार म्हणजे एकदम जसं काय बर्फ पडलाय असा. आणि इकडे सूर्य बघा ढगाच्या आड, आणि वातावरण जर बघायला गेलं तर नुसतं आभाळ आलंय आणि कुठंही ऊन नाही काय नाही, आणि एकदम गार वारा सुटलाय जसं काय बर्फ पडलाय. आणि बर्फासारखाच असं नाही का एकदम हवा यायला लागली. तर सकाळी 8:30 वाजलेत पण ऊन नाही काय नाही, सगळी गार हवा, वातावरण सगळं धुक्याचं सकाळ सकाळ, आणि सगळं आभाळ आलंय. तर आज वातावरणच थोडंसं वेगळं एकदम चेंज झालंय. तर रानात आलतो तर म्हणलं थोडंसं काही काम आहे त्याच्यामुळं आलतो, पण वातावरण एवढं बी एकदम थंडगार, जसं काय थंडीच्या दिवसात कसं असं एकदम वेगळंच वाटायला लागले. आभाळ ते आले सगळं एकदम मस्त. सकाळच्या 8:30-9 वाजत आल्या तरी बी असं वातावरण झालंय बघा ना. सगळीकडे लांब लांबवर बघितलं तर आभाळ आणि हिरवं, म्हणजे काय आपण म्हणायचं, आभाळ आलंय आणि असं मस्त धुक्याचं वातावरण झालंय थोडंसं. आणि चला रानात आलोय, मेथीचा वाफा थोडासा खोदायचा आहे, म्हणजे खांदायचा आहे, आणि ते दिसतंय तिथून पार इथपर्यंत आपलं असं खोदकाम करायचंय. थोड्या दिवसात गहू पण आता काढायला येईल, सगळा पिवळा पडायला लागलाय. सकाळी सकाळी थोडंसं एवढा वाफा खोदून घेतला. खोदल्याच्या नंतर थोडासा नाही का म्हणलं चला आता काहीतरी नाश्त्याला आपला गाजर बिजर खावा जरा, किंवा हरभरा थोडा खावा. तर इथं इळा घेतला मी आणि 2 गाजरं काढले होते. तर चला आता ही थोडासा नाश्ता केल्याने सकाळ सकाळ नाश्ता करतो. थोडा हरभरा पण आलाय मस्तपैकी, थोडा सकाळ सकाळ हरभरा पण खातो, थोडं एनर्जी आणि कवळं कवळं कडधान्य असल्यासारखं हे. तर छान वाटन हरभरा खायला. तर एकदम हिरवा हे पण थोडासा घेतो मी. तर बसतो इथं थोडासा खात. चला थोडंसं घेतो आता, बसल्या बसल्या थोडंसं सकाळ काहीतरी खाऊन घेतो, हरभरा आणि थोडेसे गाजरं एकदम फ्रेशमध्ये सकाळी सकाळी. सकाळी 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 थोडंसं खोदून घेतलं ना, थोडंसं मग काहीच नाही, सकाळी उठलो होतो, चहाला दूध आणून दिलं, थोडंसं फ्रेश झालो. त्याच्यानंतर आलो रानात, म्हणलं चला नाश्त्याला आता काहीतरी खावा. तर सगळं इथं आपल्या रानात कसं आहे माहिती का, इथं जांभळीचं झाड आहे, पाणी वगैरे प्यायला सगळ्या गोष्टी जिथं आहेत. रानात आलो काय एवढं नडत नाही, पाणी बी असतंय. आणि रानात आलं थोडं खायला बी काही ना काय असतंय, हरभरा आहे, गाजर आहे, मस्त असं वाटतं रानात आल्यावर. आणि सध्याला मग म्हणलं गाजर थोडं खाऊन घ्यावा. असं मस्तपैकी गाजर बी एकदम लाल छोटे छोटे पण गोड येतं आणि एकदम भारी येतं नाही का. तर खायचे गाजर रानात आल्यावर, हरभरा थोडंसं खायला बी बरं म्हणते. थोडं काम केलं तर थोडं आराम बी होईल, खाणं बी होईल. त्याच्यानंतर पुन्हा पुढचं अजून थोडंसं खोदकाम करायचं आहे, थोडंसं खांदायचं आहे अजून. चला आता शेवटचं गाजर आहे, एवढं गाजर खातो, पाणी एकदा पितो आणि पुन्हा एकदा खोदकाम करायला सुरुवात करतो. कारण काय आजचं वातावरण एवढं भारी झालंय, त्या वातावरणात बी खायला एकदम भारी वाटतंय. 9 वाजत आल्यात पण अजून काय सूर्य उगला नाही. आबाळ पण एकदम मस्तपैकी आलंय, वातावरण एकदम थंडगार झालंय, हवा पण गार येते. तर चला आता पाणी पितो. कारण काय सकाळ सकाळ एवढं गार लागतं तरी ताण लागण्याचं कारण म्हणजे काय केलंय थोडंसं खोदायचं म्हणलं की, आणि हे खाल्ल्याच्या नंतर थोडंसं नॉर्मल पाणी प्यायचंय. चला आता थोडंसं काय करतो, खोदकाम करून घेतो पटकन. काय काय रान निबार झालंय ना तिथं, टिकावूनच खोदावं लागेल. तर आता सध्याला थोडंसं आलोय माठापाशी, तर थोडं पाणी पिऊन घेतो. आता माठ इथं थोडंसं पाणी घेतो गार माठातलं आणि पाणी पितो. सकाळ 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 म्हणजे 9 वाजल्यात. आता शिक थोडासा सकाळी सकाळी सूर्य उगायला लागलाय. आता शिक थोडे किरण बाहेर पडलेत, नाही तर सूर्य अजून ढगाच्या आडच आहे. 9 वाजल्या तरी पण वातावरण आणि वारं मस्तपैकी एकदम वारं सुटलंय. इकडं पण बघायला गेलं तर लिंबाचं झाड कसं हलतंय, वारा सुटलाय. टिकावा नको तिकडं. चला आता सध्याला दीपाली पण रानात एक चक्कर मारायला आली आहे, म्हणजे घास कापायला. तर मी एक वाफा आणि दुसरा वाफा, 2 वाफे खोदलेत. अजून खोदायला भरपूर जागा आहे. अजून इथं काय होतं, भेंडी लावली होती, सगळी भेंडीचे झाडं वगैरे उपटून काढलेत. सकाळी सकाळी काम असं चालू आहे, भेंडी उपटिली म्हणून. तर तिथं भेंडी उपटिली आणि सर्व वाफा मोकळा केला. हे पण आता नंतर खोदून ह्याच्यात पण काही लावता येईल. दीपाली आली घास कापायला. आणि सकाळी सकाळी रानात काही काम, काही ना काही काम चालूच असते रानात नाही का.
दीपाली तिकडे आली होती. मी दीपालीला बघतोय घासाच्या वाफ्यात. दीपाली आली इकून. काय हे सगळी बिंडी उपटिली म्हणलं. गावात उपटून खोदलं तर बरं नाही, त्याच्यात पाणी सोड थोडं, म्हणजे काय होईल निबार जायचं नाही. मग उद्या खोदू. हा दीपाली आली तर दीपाली पण पालक कापून घ्यायला लागली. स्वच्छ वाफा करायला लागली. तो वाफ्यात पाणी सोडायचंय आणि तो पण निर्मळ आणि स्वच्छ करून खोदून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर हे पण वाफा 2 वाफे तिथं. ह्याच्यात आहे चुका खराब झालेला, हे सगळा उपटायचा आहे आता आणि ह्याच्यात पण पाणी सोडायचं म्हणजे बुसबुशीत होईल. मग नंतर थोडासा खोदून घ्यायचा. तर असे बरेच वाफे येतं. तर लिंबूच्या आतली आत जेवढे होतील तेवढं आपल्याला माळवं करायचं. आता उन्हाळ्याचं पाणी कमी पडन त्याच्यामुळं सगळं आतल्या आत माळवं करायचं. आता विचार चालला आणि वाफे पण आतल्या आत काढायचे चाललेत. तर इकडं आहेत आपले वांगे. आता कवळं कवळं मस्त ऊन पडलंय. दीपाली पण मदत करू लागायला आली रानात. इकडं पण काय वाफे येतं आणि इकडं आपला घास आहे. संत्रीला तिकडा वाफा भरला असेल, बोर चालू आहे तो. चला दीपाली आली तर दीपाली काय गप बसत नाही, काही ना काही काम करतीची. काय करते दीपाली? मिरच्या तोडते भाजीसाठी घरी. मला मिरच्या तोडी भाजीसाठी. भाजी करायची आहे घरी जाऊन. हा घास कापलाय, थोडस गवत घेतलंय. घास बी कापला, गवत घेतलंय, मिरच्या घेतल्यात. आता घरी जायचं आणि भाजी टाकायची. गामेल्यात कापून ठेवलंय. चपात्या झाल्या. चपात्या झाल्या का? बरं, आता फक्त भाजी करायची. तुम्ही या, आंघोळ करा, पाणी टाकलंय. मी पण येतो. एवढं वांग्याला पाणी सोडलंय तेवढं वांग्याला पाणी देऊन घेतो. पाईप टाकलाय वांग्यात. आणि हे कर ना, एक 5 मिनिटात आपण एवढं घास पाणी काढून घेऊ. इथं पण पाणी सोडू. असं जागा सोडायची नाही मोकळी मोकार. इथं वांगे लावलेत ना शेजारी. हा, कारण आता कसं आहे, पाणी इथून पुढे उन्हाळा लागल चांगला आणि पाणी हळूहळू कमी पडतं. मग आपल्याला लय बाहेर करण्यापेक्षा हिरवं आत करू लिंबणीत. कारण लिंबणीच्या झाडाला पाणी होईल आणि आतल्यात वाफ्याला होईल, नाही का? बाहेर उन्हाळ्यात लय मग हे होईल. ह्याला आडूसा होतो ना झाडाचा थोडासा वसावा, म्हणजे आपलं काय म्हणतात, उन्हाळ्याचं लय जळायला लागत नाहीत. मग मी जाऊ का मग पटकन घरी? तू कशाला जाती पटकन? मग आता हे करावं लागेल ना, भाजी करायची तुम्हाला येऊस तर. भाजी बी करायची. तर ऐक ना, मग ही वाफा घेऊ ना निर्मळ करून. असं तू आली तर वाफे घ्या, निर्मळ करू मस्त. ककड्या कुठे लावल्या त्या दिवशी? काकड्या तिथं टमाट्याच्या साईडनी लावल्या होत्या. आल्या का नाही काय माहित. किती दिवसात उगाल्यात? 4-5 दिवसात. 4-5 दिवस झालं काय काकड्या लावलेल्या? 7-8 दिवस झाले लावलेल्या. हा, वसाव्या नाही उगणार, त्याला वसावा नाही जमत असतं. नाही त्या साईडनी लावल्या होत्या काय माहित मग येतात का नाही आता. उगते ना. तर चला, आता वांग्यासाठी पाणी चालू आहे इथं वांग्यांना. तर त्यांना ते काय करते तर गवत काढते. तर काढा पटापटा गवत, आवरा. हा, ते पालक आहे, हे आपलं चुका आहे त्यो. सगळ्यात 1 नंबरचा चुका लावलेला आहे त्यो. हा, सगळ्यात पहिला लावला होता. लय दाट झालाय, लय पसारला ना, मोठाला झाला लय. तर चला, हे असा चुका लावला होता. तर ते चुका इतका मोठा, त्याला फुलं बी पण आले. तर हीच बी आहे ना, हे बी परत काढून हेच खोसलं तर मग परत असाच चुका उगवतो. इतकाच लय गचपान आहे. त्याला काय भ्यायचंय? तुम्ही तर आता म्हणले मी भेट नाही. हा, मग हाताकडे बघून काढायचं गचपान. बघा किती झाले. तर चला आवरून, मला पण आज रानात यायचंय, त्यामुळे मी आवरते. हा, एक संत्रीचं झाड लावलेलं आहे मी. हे बघा संत्री. तर मस्त अशी संत्री आलेली आहे. एक झाड लावलं होतं. तर चला जाऊ का मी घरी आता? तुमचा आवरा. हा, मला दादूला आंघोळ घालून शाळेत लावायचंय. त्याला काय करू, उरक त्याला शाळेत लावून मी आलो. मला पण जायचंय, नाही का, ड्युटीला जायचं. ओके. ते एक शिळी बघायला जायचंय ना. हा, एक शिळी आहे आपले. ती शिळी जर आपल्याला आवडली तर आणायला. बरं. तेच जायचं, 2-3 किलोमीटर जायचं. 2-3 किलोमीटर. बरं, जा आवरा, करा काम, असेच काम करीत जा. खरे 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 असेच काम करीत जा. ते एक वाफा कुदाळा का आल्यावर. हा, बरं 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 बरं, चांगली प्रगती तुमची. तिकडे पण भेंडीचे झाड. हा वय, हा, चांगली प्रगती आता सध्या. चालेल, मॅडमचं काय आहे, सांगितलं आपल्याला काम आणि चालल्या. चांगली प्रगती तुमची. हा, प्रगती आमची चांगली. असंच गोडा बोलून आमच्याकडून काम करून घ्या रानातून. नाही, करा 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 गोडा बोलून असंच म्हणा, परपंच करा घ्या काम करून. बरं 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 आहे ना, बरं आहे. हा 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 हा, लय दीपालीच्या मागे गडबड बघा आता.
आता पोरांची गडबड, शाळेची गडबड, स्वयंपाकाची गडबड, गिऱ्हाईक येते दुकानाला, तर सगळ्या गोष्टी बघायच्या म्हणलं धावपळ तर होणारच. चालल्या मॅडम आता घरी. चला ठीक आहे, दीपाली चालली घरी, तर मी काय करतो आता आपलं राहिलेलं काम एवढं गवत काढून घ्यायचं आहे, पाणीला टाकायचं इथं, म्हणजे बोरचं थोडं सिपडीतो लय नाही पण थोडं थोडं म्हणजे निबारलेलं आहे नाही, लय निबार झालं हे मोकळं होईल. आणि तिकडं भेंडीच्या वाफा होता त्याच्यात पण टाकतो, ती पण लय दिवस झाले निबार झाले. काय आठवण आली, कसं काय आलात बघा. संदीप भाऊ आले आमच्याकडे स्पेशल भेटायला. झाड टमाट्याचे झाड आहेत फक्त 4 बरं का, आणि इकडं कासाच्या कडाकडाने लावली तर आता जवळपास 10 झाड आहेत, पण ते काय अजून टमाटे त्याला जास्त आले नाहीत. ते मोठाले आहेत 4-5. वांग्याचे आहेत. हा कशाची चुका वय यार, चुकानंतर काय केलं सोडला ते तसं झालंय. तो कधी लावला होता आपण ह्याला गेलो तेव्हा पंढरपूरला. ते आता त्याच्यात मेथी, पालक, नाही तर थोड्या मिरच्या, कोथिंबीर. गाजर खायची का तुला? गाजर इकून येळा घे, त्याचा खुडत येत मग आलेच बरं का, पण उकर असं तुटत मग काहीच वाटायला यायचं नाही. खुडलेलं थोडंसं नाही थोडं उकारलं ना इळ्याने निघत आहे ती गाजर. संदीप भाऊ आमच्या रानात आलीत, गाजर खायचेत म्हणलं इळा आणून द्यावं लागेल मला, तर गासात इळा देतो आणून, त्यांना खाऊन द्या थोडे गाजर, मी बाकीचं माझं काम करतो तोपर्यंत. हे ओल्यामुळं सगळ्या दुनियात ओलं केलंय, दीपालीने पाणी दिलंय आता. बी आणून टाकलं होतं. अयो लय पाणी, लय चिखल. आता पाणी टाकलं जसं खुडतील मोकार डायरेक्ट हे कर, असं उकरूनच काढ. तसं थोडं जरी उकारलं ना मग निघतंय लगेच उपटून, खुडत नाहीत. पण जर आपण असं पाला बी जातोय तुटून आणि ते अर्ध वाटायला सगळं व्हायला जातं, मग अजून लहान आलेत, अजून मोठाले होतील. उकर थोडस. हा कसं आहे, बरं आहे का? लाल लाल तर कलर आलंय खायासारखं आता. खत नाही टाकलं, खत नाही टाकलं आपलं, नुसतं आणून टाकलं होतं. आलं तर आलं, नाही आलं खायला. थोडं जरी गोड लागलं, फिक्कट गोड, तरी लई झालं म्हणलं. खातीत पोरं नादवाद, आपण बी खातो, चांगलं आहे म्हणायचं. आहे ना गोड, पण गोड असल्यावर काय नाही, मग गोड असावं फक्त. मी तर खाल्लं, मला तर गोड लागलं. मी तर सकाळी आल्या खाल्लीत, 2-4 खाल्ले आणि मग एवढं खोदीच बसलो पाठीमागचं. ही शिवी मागत होती लई दिवस. आणि तिची ना तू नाही होत